अध्यक्ष महोदय, सन 2023-24च्या पुरवणी मागण्यांवर चर्चा करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे। अध्यक्ष महोदय, महसूल आणि वन विभागामध्ये बाब क्रमांक 23 पृष्ठ क्रमांक 17 त्याचप्रमाणे बाब क्रमांक 24 पृष्ठ क्रमांक 17 बाब क्रमांक 31 पृष्ठ क्रमांक 21 आणि बाब क्रमांक 32 पृष्ठ क्रमांक 22। अध्यक्ष महोदय, आज आपण जर बघितलं तर माझ्या तालुक्यामध्ये 15 ऑगस्टला त्या ठिकाणी प्रशासकीय इमारत पूर्ण झाली। वेळोवेळी पालकमंत्र्यांना, आदरणीय महसूल मंत्र्यांना, कलेक्टर साहेबांना मी त्या ठिकाणी प्रशासकीय इमारत नवीन जागेमध्ये त्या ठिकाणी वर्ग करण्याच्या संदर्भामध्ये विनंती केली होती। परंतु अध्यक्ष महोदय, गेली 7 महिने त्या ठिकाणी प्रशासकीय इमारत वर्ग झाली नाही। मधल्या काळामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये ईव्हीएम मशीनचा सीपीयू त्या ठिकाणी चोरीला गेला, त्याच्याबाबतची कल्पना आपल्याला असेल आणि मला वाटतंय प्रांत, तहसीलदार, डीवायएसपी आणि पीएसआय पर्यंत सर्व अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी निलंबित करण्यात आलं। अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे प्रशासकीय इमारत तयार असताना आज माझ्या मतदारसंघामध्ये जी जुनी तहसील ऑफिस आहे ते जवळपास 300 वर्ष जुनं ऐतिहासिक वास्तू आहे आणि वेळोवेळी फॉलोअप करून ती प्रशासकीय इमारत त्या ठिकाणी दुरुस्त केली असताना का केलं नाही याच्याबाबतची विचारणा निश्चितपणे महसूल मंत्र्यांच्याकडून त्या ठिकाणी व्हावी, मी आपल्या माध्यमातून महसूल मंत्र्यांना विनंती करतो। आणि आदरणीय महसूल मंत्र्यांना आपल्या माध्यमातून आणखी एक विनंती करतो की आपण त्वरेने आजच्याच त्याबाबतचा आदेश द्यावा आणि प्रशासकीय इमारत त्या ठिकाणी वर्ग व्हावी। त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, मधल्या काळामध्ये 19/3/2022ला 175 ते 204 एवढ्या प्रमाणामध्ये मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पानंद रस्ता योजनेमध्ये माझ्या मतदारसंघामध्ये अनेक कामं मंजूर झाली आणि खरं म्हणजे पानंद रस्ता ही सर्वसामान्य शेतकऱ्यांच्यासाठी खूप गरजेची गोष्ट आहे। परंतु आज रोजगार हमी योजनेअंतर्गत गाव पातळीवरची काम करत असताना पुरेसं मनुष्यबळ उपलब्ध नसल्यामुळे त्याच्यामध्ये यांत्रिकीकरणाची गरज ओळखून त्या ठिकाणी काही प्रमाणामध्ये यांत्रिकीकरणाला परवानगी द्यावी, ही एक विनंती आपल्या माध्यमातून मी त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय करू इच्छितो। त्याचबरोबर वनाच्या बाबतीमध्ये अध्यक्ष महोदय, माझ्या भागामध्ये मी आदरणीय वनमंत्र्यांना आपल्या माध्यमातून विनंती करू इच्छितो की वन खात्याचे अनेक जागा ह्या प्रायव्हेट जागांच्या मध्ये आहेत किंवा काही 2 गावांच्या मध्ये आहेत, त्या ठिकाणी ज्याप्रमाणे पीडब्ल्यूडीचे रस्ते आपण करतो त्याप्रमाणे वन खात्याचेही रस्ते जर त्या भागामध्ये वन खात्याच्या माध्यमातून झाले आणि त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून दिला तर ते रस्ते हे सर्वसामान्य ग्रामस्थांना सुद्धा वापरता येतील आणि मोठ्या प्रमाणावरती त्यांना टर्न अराउंड होणारे जागा किंवा मोठ्या प्रमाणावरती वेळ आणि त्या ठिकाणी त्यांचा खर्चही वाचणार आहे। अध्यक्ष महोदय, दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे दुष्काळाच्या बाबतीमध्ये माझ्या तालुक्यामध्ये भयंकर आणि तीव्र अशा प्रकारचा दुष्काळ आहे। चारा छावण्या लवकरात लवकर त्या ठिकाणी सुरू झाल्या पाहिजेत। पाण्याच्या सुविधांच्या बाबतीत सुद्धा अनेक गावांमध्ये आजही मोठ्या प्रमाणावरती अडचणी आहेत। आज पाणी आणण्यासाठी सुद्धा आम्हाला काही भागांमध्ये त्या ठिकाणी 20 ते 25 किलोमीटरवरती टँकर भरायला जावं लागतंय, एवढी भयानक परिस्थिती आहे। त्याचबरोबर आदरणीय आपल्या माध्यमातून महसूल मंत्र्यांना आणि सरकारला मी सांगू इच्छितो की आपण रेशनिंगच्या दुकानावरती ज्याप्रमाणे साड्यांचं वाटप आपण महिला भगिनींच्यासाठी करतोय तशाच प्रकारे आज पशुसंवर्धन पशुधन मोठ्या प्रमाणावरती माझ्या भागामध्ये आहे। पशुखाद्य जर आपण रेशनिंगच्या दुकानांच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्यांना देऊ शकलो तर निश्चितपणे त्याचा फायदा मोठ्या प्रमाणावरती होईल। त्याचप्रमाणे उद्योग, ऊर्जा, कामगार, खनी कामगार विभागामध्ये बाब क्रमांक 73 पृष्ठ क्रमांक 72 अध्यक्ष महोदय, दुष्काळी भाग माझ्या तालुक्यामध्ये आहे आणि आता मोठ्या प्रमाणावरती कृषी पंपांची विद्युत जोडणी ही तोडली जाते थकबाकीमुळे। अध्यक्ष महोदय, एक विनंती आपल्या माध्यमातून मला विद्युत मंत्र्यांना करायची होती की दुष्काळी भाग आहे, आपण इतर त्या ठिकाणी वसुली बंद केलेली आहे। विद्युतच्या बाबतीमध्ये मी असं म्हणणार नाही की वसुली करू नये, परंतु वसुली तात्पुरत्या स्वरूपात बंद करावी। खूप थोडं पाणी अवेलेबल आहे, ते जनावरांच्यासाठी आणि वापरण्यासाठी सर्वसामान्य त्या ठिकाणी आवश्यक आहे। त्यामुळे अध्यक्ष महोदय तो एक विषय घ्यावा। दुसरा एक अध्यक्ष मुद्दा अध्यक्ष महोदय मला मांडायचा आहे तो म्हणजे आपल्या पशुसंवर्धनच्या बाबतीमध्ये अध्यक्ष महोदय कुत्र्यांचा प्रश्न
हा ग्रामीण नगरपालिकांमध्ये सुद्धा आणि शहरी भागांमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. अध्यक्ष महोदय, माझी विनंती पशुसंवर्धन खात्याला सुद्धा आहे, वन खात्याला सुद्धा आहे की ज्याप्रमाणे बिबट्या सफारी होते, आज खऱ्या अर्थाने भटक्या कुत्र्यांच्यासाठी एक वेगळी सफारी किंवा पार्क करायची आवश्यकता पडतीये. कारण सर्वसामान्य माणसांना चावण्याचे प्रकार खूप मोठ्या प्रमाणावरती होत आहेत. लसी तेवढ्या प्रमाणात उपलब्ध नाही, एवढं मला या ठिकाणी सांगतो.